मंगळवेढा तालुक्यातल्या हुलजंती जिल्हा परिषद गटामध्ये हनुमंत शेठ दुधाळ यांच्या पत्नी संगीता दुधाळ यांचा पराभव अटळ आणि दौलामामा माने यांच्या सुनबाई असलेल्या जयश्री माने ह्या विजयी होतील. अशा पद्धतीची चर्चा सध्या मैदानावर आहे आणि याची जी लोकातून आलेली कारणं आहेत, त्यातलं पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे दुधाळ शेठ यांच्यावर बसलेला गद्दारीचा शिक्का. ज्या पद्धतीनं त्या भागामध्ये भालक्यांना मानणारा जो वर्ग होता किंवा आमदारांच्या विरोधी फळीनं तिथं खरं तर जिल्हा परिषदेच्या संदर्भातली तयारी ही दुधाळ शेठ यांची करून घेतली होती. आणि त्या भागामध्ये दुधाळ शेठ हे तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार असतील अशा पद्धतीची चर्चा असतानाच, ज्या पद्धतीनं त्यांनी खरं तर ऐन वेळेला आमदारांच्या गटामध्ये प्रवेश केला, त्यामुळे कुठेतरी त्यांच्यावर जो गद्दारीचा ठपका बसला तो शेवटपर्यंत निघाला नाही. लोकं ही रागात गेली, द्वेषात गेली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही निवडणुकीच्या अगोदर आमच्यासोबत फिरता. निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही ऐन वेळा पलटी मारता. जर तुमची निवडून येण्याआधीच अशा पद्धतीचं राजकारण असेल, तर उद्या निवडून आल्यानंतर तुम्ही लोकांना काय मदत करणार? हा प्रश्न या निमित्तानं खरं तर लोक उपस्थित करतायत. त्यामुळे तो गद्दारीचा शिक्का त्यांना अडचणीचा ठरतो. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं पुण्यात असणं किंवा बाहेर असणं किंवा आयात असणं इथं, त्याचा एक त्यांना प्रचंड त्रास या संपूर्ण निवडणुकीमध्ये या प्रचाराचा त्यांना झाला. कारण उद्या इथं काम करत असताना समोरचा उमेदवार दौलत माने हे 24 तास 365 दिवस लोकांमध्ये उपलब्ध आहेत. त्यांची सून इथं उपलब्ध आहे आणि हा उमेदवार मात्र पुण्यामध्ये व्यावसायिकदृष्ट्या कामाला असल्यामुळं, व्यवसाय करत असल्यामुळं इथल्या लोकांना उद्या एखादा प्रश्न पडला तर तो मांडायचा कोणापुढं? तो सुटणार कसा? आणि तो प्रश्न घेऊन आम्ही पुण्याला जायचं का? किंवा तो प्रश्न घेऊन प्रत्येक वेळी आम्ही आमदारांकडे जायचं का? हा प्रश्न उपस्थित करत त्यांच्या पुण्यात राहण्याचा देखील एक वेगळ्या पद्धतीचा फटका त्यांच्या उमेदवाराला इथं बसतो. त्यामुळे त्यांचा देखील त्या मुद्द्यावरून देखील पराभव होऊ शकतो. त्यासोबतच तिथं ज्या पद्धतीनं त्यांनी ऐनवेळा भालक्यांच्या गटातून अवताड्यांच्या गटामध्ये प्रवेश केला, त्यामुळं अवताड्यांच्या गटामधून देखील त्या जिल्हा परिषद गटामध्ये जी लोकं निवडणुकीची तयारी करत होती, त्या लोकांमध्ये देखील नाराजी असल्याची चर्चा आहे. अर्थात ती नाराजी त्या गटामध्ये अशी उघडपणे समोर येत नसली, तर ती मतदानातून दिसेल, असं लोक सांगतात. त्यामुळे तिथं देखील त्याचा फायदा जयश्री मानेंना होईल. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमदारांनी लोकांना विश्वासात न घेता ऐनवेळा उमेदवारी जाहीर केली आणि मंगळवेढच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ते जे झालं, कारण तिथं अजित जगताप हे ज्या पद्धतीनं डिक्लेअर झाले, तिथे त्यांची वेगळी आघाडी होणार होती. अजित जगतापांनी राष्ट्रवादीचा एक वेगळा संच तयार केला होता. भाजप तिथे वेगळं लढणार होतं. हे सगळं होत असताना ज्या पद्धतीनं ऐनवेळेला गृहीत धरून जी उमेदवारी अजित जगतापांना देण्यात आली, त्याचीच पुनरावृत्ती तिथं होईल, अशा पद्धतीच्या चर्चा आहेत. त्यामुळे त्याचा देखील फटका तिथं निश्चितपणानं दुधाळ शेट यांना आणि त्यांच्या घरच्या उमेदवाराला बसू शकतो. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाठीमागच्या काही दिवसांपासून संपूर्ण प्रचारामध्ये कुठेतरी दुधाळ शेट हे पिछाडीवर गेल्याची चर्चा दिसली. आपण त्या संदर्भानं व्हिडिओ बनवला, की या भागामध्ये मुळातच हनुमंत शेठ दुधाळ यांना फिरवण्यामध्ये मरोड्याच्या सुरेश पवार गुरुजींचा, धवला मामांचा आणि त्यांच्या सहकार्याचा मोठा वाटा होता. ही सगळी मंडळी म्हणजे खऱ्या अर्थानं दुधाळ शेट यांचं जी-पी-एस होती. परंतु ऐन टाईमाला दुधाळ शेट यांनी हा गट सोडून पलीकडे गेल्यामुळे तो जो जी-पी-एस आहे, तो जी-पी-एस हरवल्याची गाडीची अवस्था होते. तशा पद्धतीने त्यांची गाडी प्रचारामध्ये भरकटली. नेमकं कुठं जायचं, कोणाला भेटायचं, कशा पद्धतीने तयार करायची, हे शेवटच्या दिवसामध्ये त्यांचं कुठेतरी अडकल्याचं चित्र बघायला मिळालं. त्यामुळे कुठेतरी ती जी भरकटलेली गाडी आहे, ती जर उद्या रुळावर नाही आली, तर त्याचा निश्चित परिणाम हा उद्या त्यांना निवडणुकीमध्ये पराभवाच्या फटक्यानं बसू शकतो. त्यामुळं ज्या सहकार्याने इथं त्यांना लोकांमध्ये फिरवलं होतं, त्या सहकार्याने साथ सोडल्यामुळं किंवा त्या सहकार्याची ह्यांनी साथ सोडल्यामुळं त्यांचा दिशादर्शक ह्या भागातले हरवले आणि ऐनवेळा नौके असलेल्या अवताडे गटामध्ये त्यांनी प्रवेश केला. जिथं अवताडेंनी त्यांना सुरुवातीच्या काळामध्ये शब्द दिला असला, तर नंतरच्या काळामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्यावर जी जबाबदारी संपूर्ण तालुका कव्हर करायची होती, त्याच्यामध्ये त्यांच्यावर जेवढं अपेक्षित लक्ष पाहिजे होतं, तेवढं दिलं गेलं नाही. त्यामुळे त्यांना नेमकं कशा पद्धतीने पुढे जायचं, हेच लक्षात आलं नसल्याची चर्चा इथे लोक करतात. त्यामुळे त्या जी-पी-एस हरवण्याचा एक तोटा त्यांना होऊ शकतो. 5वी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखादा उमेदवार जर त्या भागामध्ये नौका असेल किंवा तिथं त्या अर्थाने त्याची फार ओळख नसेल, तर जिल्हा परिषदेच्या खाली असलेल्या ज्या पंचायत समितीच्या 2 उमेदवार आहेत त्या 2 उमेदवार जर बरोबर लागल्या, तर त्या 2 उमेदवार बऱ्यापैकी वरच्या उमेदवाराला देखील कव्हर करतात असं एक साधारण वातावरण असतं. परंतु इथं खालचे देखील पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार चुकल्याची चर्चा झाली. मुळात मरोडे गटामध्ये हे जे सुरेश पवार गुरुजी आहेत त्यांचं इथं वजन आहे. त्यांना लोकं मानतात. एकूण मराठा समाजाचं तिथलं त्यांचं काम किंवा शिक्षक म्हणून त्यांचं काम, सामाजिक उपक्रम मरोडे फेस्टिव्हलच्या माध्यमातून त्यांचं काम. त्यामुळे साधारण त्यांचा संपर्क, नातेगोत्याने मानणारा वर्ग त्या भागामध्ये मोठा आहे. त्यांच्या विरोधामध्ये जी श्रीकांत गणपाटलांची उमेदवारी दिली, ती पण उमेदवारी असं म्हणतात लोक, की तिथं सुरेश गुरूंच्या विरोधामध्ये माणूस निवडून येत नाही, हे लक्षात आल्यावर आमदारांनी ती उमेदवारी परिचारकांना दिली. पण परिचारकांच्या गटात देखील जे श्रीकांत गणपाटील आहेत, ते सुरेश पवारांनी एवढे सक्षम नसल्यामुळं तिथं देखील जो एक खालनं बुश वर जर त्या ठिकाणी दुधाळ शेट यांना बसायला पाहिजे होता, तो तिथे मिळत नाही. त्यामुळे त्याचा एक वेगळ्या अर्थानं फटका करत तिथं बसू शकतो. आणि दुसऱ्या बाजूला जर तुम्ही फुलजंती गटामध्ये बघितलं, तर तिथं अर्जुन मल्लाळे यांच्या विरोधामध्ये पुन्हा इकडं त्या ठिकाणी महादेव पेटरगे जे
महालिंगरायाचे तिथले पुजारी आहेत. तर महालिंगरायाचे पुजारी असल्यामुळं त्यांना आजूबाजूच्या गावातले अनेक लोक दर्शनानिमित्ताने तिथे येतात. तो एक मोठा संपर्क आहे. दुसऱ्या बाजूला तो माणूस साधा गावामध्ये भरड व्यवसाय किंवा गिरणी चालवण्याचं काम करतो. त्यामुळे तो सहज लोकांना उपलब्ध असतो आणि त्याच्या विरोधातला जो उमेदवार आहे, तो मुंबईत भाजीपाल्याचा व्यवसाय करतो असं लोक सांगतात. त्यामुळे कुठेतरी पुण्याला एक माणूस जिल्हा परिषदेचा, मुंबईला माणूस पंचायत समितीचा, मग आमचे प्रश्न मांडायचे कुठं? मग ही माणसं आम्हाला इथे 24 तास उपलब्ध आहेत. असं म्हणत राष्ट्रवादीचे खालचे दोन्ही उमेदवार आहेत. तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे आणि राष्ट्रवादी ते रोज लोकांमध्ये 24 तास उपलब्ध आहेत आणि वरच्या उमेदवारांच्या बद्दलची देखील नाराजी आहे. त्यामुळे त्याचा एक फायदा जो वर दुधाळ शेटला होणं अपेक्षित होतं खालच्या गणांचा, तो देखील तिथं होत नाही. त्यामुळे तिथं देखील त्यांना अडचण येण्याची शक्यता जास्त आहे. आणि ह्याच्या अगदी उलट जर तुम्ही इथं दौला मामांच्या कुटुंबाचं बघितलं किंवा दौला मानेच्या कुटुंबाचं बघितलं, तर दौला मामा हे जे काही नाव आहे, आपण सुद्धा माध्यमातून बोलताना त्यांना दौला माने म्हणण्याच्या ऐवजी मामा म्हणतो, इतकं ते तिथं लोकप्रिय नाव आहे. ही सगळी मंडळी 24 तास 365 दिवस लोकांमध्ये भारत नानांचे निष्ठावंत शिलेदार म्हणून त्यांचं तिथं काम आहे. ग्रामपंचायतच्या राजकारणापासून जे तिथं त्यांचं नात्यागोत्याचं आणि इतर भागामध्ये ज्या पद्धतीचं त्यांचं काम आहे. त्यामुळे तो चेहरा खऱ्या अर्थानं लोकांसाठीचा जास्त विश्वासार्ह आहे. त्यामुळे देखील कुठेतरी त्या ठिकाणी दुधाळ शेट यांच्यापेक्षा जास्त उशिरा प्रचाराला सुरुवात करून देखील त्यांची उमेदवारी ती लोकांपर्यंत जास्त पोहोचली. चांगल्या अर्थाने दौलत माने पोहोचले. वेगवेगळ्या गावातलं जे काही सरपंच, डेप्युटी, तंटामुक्तीची लोकं असा बराच एक मोठा वर्ग देखील त्यांच्या पाठीमागे आहे. त्यामुळे त्याचा देखील फायदा त्यांना होईल. त्यामुळे कुठेतरी एका बाजूला दुधाळ शेट यांचा जी-पी-एस हरवणं आणि दुसऱ्या बाजूला स्वतः दौलामामा हे त्या भागामध्ये गल्ली-बोळं माहीत असलेला नेता असणं, संपूर्ण भागाचं भारत नानांच्या गाडीत फिरल्यामुळं, नानांना तिथे घेऊन फिरल्यामुळं ज्ञान असणं, ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम असा झाला, की दौलत मानेच्या सूनबाई म्हणजे जयश्री मानेची उमेदवारी तिथे लोकांपर्यंत सहज पोहोचली. या सगळ्या ह्याच्यातला 7वा आणि सगळ्यात कळीचा मुद्दा म्हणजे इथली निवडणूक ही गरीब धनगर विरुद्ध श्रीमंत धनगराची झाली. मुळातच इथं ओबीसीमध्ये जागा राखीव आहे आणि दुधाळ शेट यांच्या विरोधामध्ये ऐन टायमाला कोण द्यायचा? हा ज्यावेळेला प्रश्न पुढे आला, त्यावेळेला साहजिकच सगळ्यात पहिलं नाव आलं ते दौला मामांचं आलं. ह्याचं कारण महत्वाचं म्हणजे पैसे जरी कमी असले तरी जनसंपर्क जास्त आहे. इथली लोकं स्वाभिमानी आहेत आणि हे सांगताना लोक 2009चं उदाहरण देतात, की मोहिते पाटलांकडे प्रचंड पैसा आणि यंत्रणा असताना केवळ स्वाभिमान आहे जेव्हा मंगळवेढ्यातल्या लोकांनी त्यांना तिथं पराभूत केलं होतं. तीच गोष्ट उद्या दुधाळ शेट यांच्या बाबतीमध्ये घडणार आहे. दौलामामा आपल्यातले आहेत. ते लोकांना आपले वाटतात. गरीब धनगर असला तरी त्या पाठीमागे पदरचे 2 पैसे खर्चून उभा राहावं ही भावना आणि ही मानसिकता त्या भागामध्ये तयार झाल्यामुळं ही निवडणूक थेट जनतेने हातात घेतली आणि लोकांची चळवळ व्हावी अशा पद्धतीचे लोक खरं तर तिथं दौलत मानेच्या पाठीमागे येत आहेत आणि त्याचा एक फायदा उद्या खरं तर दौलत मानेंच्या सुनबाईंना तिथं होतानाचं चित्र दिसेल. मी म्हणाल तसं श्रीमंत धनगर आणि गरीब धनगरामध्ये साहजिकच लोक गरिबाच्या पाठीमागे जाण्याची, सहानुभूतीच्या दिशेला जाण्याची शक्यता जास्त असते आणि त्यांचा फायदा तिथं थोडं होताना दिसतोय. अर्थात हे तिथलं राजकीय विश्लेषणाचा भाग म्हणून आहे. व्यक्तिगत महाराष्ट्र माझा म्हणून आपण कुठल्याही जातीच्या भेदाचं आणि गरीब श्रीमंतीचं समर्थन करत नाही. 8वा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही सगळी उमेदवारी आहे राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हांची आणि अजितदादांच्या निधनानंतर या राष्ट्रवादीबद्दल एक वेगळ्या पद्धतीची सहानुभूती लोकांमध्ये तयार झाली आहे. अजित पवार तशा अर्थानं लोकनेता असलेलं, हजरजबाबी, लोकांच्या प्रश्नाची जाण असलेलं आणि खऱ्या अर्थानं कामाचा धडाका असणारं आणि ह्या पश्चिम महाराष्ट्रासाठी प्रत्येक वेळा एक फाईल हक्काची, कितीही पलीकडच्या बाजूने रेटा असला तरी हक्काची फाईल पुढे घेऊन जाणारं व्यक्तिमत्व होतं आणि अशा अजितदादांचं तिथं ऐन वेळेला त्या ठिकाणी निधन झालं. तिथं लतीफ तांबोळे असेल किंवा बाकीची मंडळी आहेत, ती राष्ट्रवादीचं मोठ्या प्रमाणामध्ये काम करत आहेत आणि अशा पद्धतीनं राष्ट्रवादीला मानणारा, काँग्रेसला मानणारा, तो भालकेंना मानणारा अशा भागामध्येच कुठेतरी ऐन निवडणुकीच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं अजित पवारांचं निधन झालं, त्याचा फायदा, ती सहानुभूतीचा फायदा हा निश्चितपणानं उद्या त्यांना तिथं भेटेल अशा पद्धतीचं वातावरण आहे. 9वा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पुन्हा एकदा त्या भागामध्ये भारतीय जनता पार्टीचे काही कार्यकर्ते आहेत, लोक आहेत. परंतु एकूणच या तालुक्यामध्ये ज्या पद्धतीनं आमदार गट विरुद्ध भारतीय जनता पार्टी आणि मग भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष असलेले शशिकांत नाना चव्हाण नगरपालिकेपासून वेगळे असणे आणि अगदी प्रचाराच्या बॅनरवर त्यांचा फोटो सुद्धा नसणं, इथपर्यंत ते जे द्वंद्व आहे, ते द्वंद्व भारतीय जनता पार्टीचं आमदार गटाचं गेलंय. बऱ्याच भागातले मूळ भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे उमेदवारी न दिल्यामुळं किंवा आम्ही पक्षामध्ये गेली अनेक वर्ष काम करतो, पण ऐन वेळा तुम्ही दुसऱ्या गटातला उमेदवार आणता, तो आमच्या इथं देता आणि आमच्याच उरावती माणसं का लागता? हा प्रश्न थेट लोक वेगवेगळ्या निमित्ताने विचारतात. त्याचा एक फटका मूळ भारतीय जनता पार्टीच्या नाराज लोकांचा फटका इथं निश्चितपणाने या गटामध्ये दुधाळशेट त्या अर्थानं एकतर ह्या भागासाठी उपरे, आयात किंवा पुन्हा गद्दारीचा शिक्का, पुन्हा ऐन वेळेला ते पलीकडनं तयारी करत असताना दुधाळांना विरोध म्हणून ह्या आमदार गटातून लोक तयारी करत होती, ती लोक नाराज झाली. ह्या सगळ्या गोष्टींचा एक मोठा फटका निश्चितपणाने त्यांना बसू शकतो. आणि 10वी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा भाग हा तशा अर्थानं भालकेंना मानणारा बालेकिल्ला आहे. सुरेश पवार गुरुजींचं देखील तिथं एकूण मराठा समाजामध्ये देखील आणि इतर समाजामध्ये मोठं काम आहे. भालकेंना ह्या भागामध्ये लोक मोठ्या प्रमाणामध्ये मानतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भोशी प्रादेशिकच्या पाण्याच्या संदर्भातल्या अडचणी या भागामध्ये आहेत. शेतीच्या पाण्याच्या संदर्भातल्या अडचणी या भागामध्ये आहेत. अजून देखील उपसा सिंचन योजना ही जरी
सुरू झाली असली तर त्याचं काम जेवढ्या अपेक्षित गतीनं व्हायला पाहिजे, तेवढ्या गतीनं सुरू नाहीये. या भागामधल्या रस्त्याची अवस्था पुन्हा मी म्हणालो तसं सगळ्याच तालुक्यामध्ये जशी आहे तशी आहे. अशा बऱ्याच गोष्टींमुळे कुठेतरी आपल्याला इथं भालकेंसारखा माणूस पाहिजे आणि नानांची आठवण येते. याच टाइपमधली जी काही स्टेटमेंट ह्या भागामध्ये लोकं सांगत होते. भगीरथ बालकेंना त्यामुळेच इथं यंत्रणा नसताना, रसद नसताना जी मतं पडतायत त्याचा फायदा आणि निष्ठावंत म्हणून कुठेतरी दौला मामांना होतानाचं चित्र दिसतंय. त्यामुळे एकंदरीत जर ही 10 कारणं बघितली, तर ह्या कारणांमध्ये काही कारणं ही दुधाळ शेठच्या विरोधातली आणि काही कारणं ही दौलत माने यांच्या सुनबाई असलेल्या जयश्री माने यांची आहेत. त्यामुळे त्याचाही फायदा कुठेतरी वेगळ्या पद्धतीने होऊ शकतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जयश्री माने ह्या स्वतः सुशिक्षित आहेत. स्वतः भूमिका मांडू शकतात. तुलनेनं संगीताताई दुधाळ ज्या आहेत त्यांच्यापेक्षा एक उच्च शिक्षित चेहरा, तरुण चेहरा, लोकांमध्ये राबणारा, पळणारा चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचं माहेर सासर इथलंच आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या निवडणुकीमध्ये ऐन वेळा उमेदवारी मिळवून देखील त्यांनी ज्या पद्धतीनं संपूर्ण प्रचार यंत्रणा पळून खरं तर हातात घेतली. त्यातून कुठेतरी उद्या त्यांची काम करण्याची इथल्या लोकांमधली मानसिकता समोर लोकांना दिसते. त्यामुळे त्याचा फायदा देखील जयश्री माने यांना निश्चित होईल आणि एकूण या कारणाचा जर तुम्ही नीट विचार केला, तिथल्या लोकप्रतिनिधींच्या संदर्भातली नाराजी, निधी मोठ्या प्रमाणामध्ये गेला असं म्हणलं जात असताना देखील अनेक भागामध्ये कामच झालेलं नाहीत असं लोकांचा आरोप आहे. लोक असे म्हणतात की 5,000 कोटीचा निधी आला असता तर इथं आमचा तालुका काचेचा झाला असता. ह्या बऱ्याच गोष्टींमुळे देखील एक मोठी नाराजी तिथं आहे. दुधाळ शेट्टी यांचं ऐन वेळेला येणं, त्यांची गद्दार प्रतिमा, ते पुण्याला राहत असणं, खालचा एक पंचायत समितीचा उमेदवार हा त्या ठिकाणी मुंबईलाच असणं, ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर अगदी थोड्या दिवसामध्ये सुरुवात करून देखील फक्त इतर लोकांशी चांगला संपर्क असण्याच्या एका कारणामुळं आणि 24 तास लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी असल्यामुळे दौलत मानेच्या सुनबाईंची उमेदवारी ही सध्या तिथं क्रेजमध्ये आहे. त्यामुळे कदाचित उद्या हे सगळे मुद्दे जर मतात कन्व्हर्टेड झाले, तर इथं दुधाळ शेट्टी यांचा पराभव अटळ आणि जयश्री माने यांचा विजय निश्चित होऊ शकतो. धन्यवाद.